कालपासून एक दमदार, आशादायी आणि आनंदाची बातमी आपल्या कानावर येत आहे। MMRDAचे डोंगरी येथील मेट्रो कार शेड अखेर रद्द होत आहे। ही माहिती आपले परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक यांनी दिली। हा आपल्या सर्वांचा विजय आहे। स्थानिक गावकरी, सामाजिक संस्था, चर्च ह्या सगळ्यांनी मिळून हा लढा पेटवला। सुरुवातीला फक्त 3 ते 4 हरकती होत्या आणि त्या छोट्या ठिणगीने मोठं वादळ उठवलं। नंतर 800 पेक्षाही जास्त हरकती दाखल केल्या गेल्या। प्रशासनाला उत्तर देणं अवघड झालं। निसर्गप्रेमींनी मानवी साखळी तयार करून आवाज उठवला आणि अखेर सरकारला झुकतं माप घ्यावं लागलं। हा क्षण खरोखरच साजरा करण्यासारखा आहे। मी ह्या निमित्ताने आम्हा सर्वांस मार्गदर्शन करणारे, पाठबळ देणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। पण हा शेवट नाही, कारण हा संपूर्ण परिसर संरक्षित वनक्षेत्र घोषित होईपर्यंत येथे कुठलाही नवीन प्रकल्प येऊ शकतो। आज कार शेड थांबवलंय, पुढे काय येईल माहीत नाही। म्हणून जागरूक राहणे, सजग राहणे आणि निसर्गासाठीच्या लढाईत शेवटपर्यंत एकत्र उभं राहणे आपलं कर्तव्य आहे। कार शेड रद्द करणं हा मोठा विजय आहेच, पण त्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यामुळे स्थानिकांची जी जमीन जाणार होती तेही रस्ते डीपीमधून रद्द व्हायला पाहिजे। आणि आता एक अजून मोठा प्रश्न आहे, उत्तन डम्पिंग ग्राउंड। उत्तनच्या लोकांनी 15 वर्षे प्रदूषण, आजार सहन केले आणि सरकारचं प्रत्येक वेळी उत्तर आहे प्रक्रिया सुरू आहे, पण प्रत्यक्षात काहीच हलत नाही। कार शेडवरील निर्णयात जी जिद्द, ताकद दाखवली तीच ऊर्जा डम्पिंगवर का दिसत नाही? एक गोष्ट स्पष्ट आहे, कार शेड रद्द होऊ शकतं, तर मग डम्पिंग हटवणेही तेवढंच शक्य आहे।